हॅलो फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी आज अतिशय सुंदर अशी स्टोरी घेऊन आलेली आहे. तर स्टोरीचं नाव आहे द लॉयल मुंगूस. तर या ठिकाणी लॉयल म्हणजे एकनिष्ठ किंवा ज्याला आपण प्रामाणिक पण म्हणू शकतो आणि मुंगूस म्हणजेच हा एक प्राणी आहे. तर आपण ही स्टोरी मराठीमधून समजून घेऊया. वन्स देअर लिव्ड अ ब्राह्मीण विथ हिज वाईफ अँड बेबी बॉय इन अ व्हिलेज. तर एकदा एका गावामध्ये एक ब्राह्मीण राहत असतो. ब्राह्मीण म्हणजेच ब्राह्मण. तो त्याच्या वाईफ अँड बेबी बॉय म्हणजेच पत्नीसोबत आणि एका छोट्या मुलासोबत राहत असतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही ब्राह्मीणची पत्नी आणि हा बेबी बॉय आहे. तर ते एका गावात राहत असतात. वन डे द ब्राह्मीण ब्रॉट अ मुंगूस विथ हिम. आणि मग एके दिवशी हा जो ब्राह्मण असतो तो त्याच्यासोबत मुंगूस घेऊन येतो. ही टोल्ड हिज वाईफ धिस पेट विल बी आवर चाइल्ड्स फ्रेंड. आणि तो त्याच्या पत्नीला म्हणतो की हा जो प्राणी आहे हा आपल्या चाइल्ड्सचा फ्रेंड असणार आहे. ट्रीट इट लाईक आवर ओन सन. आणि याला तू आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ कर, मुलाप्रमाणे वागव. हिज वाईफ टूक ग्रेट केअर ऑफ द मुंगूस. आणि मग त्याची पत्नी देखील त्या ठिकाणी त्या मुंगसाची अतिशय चांगली काळजी घेऊ लागली. वन डे द ब्राह्मीण अँड हिज वाईफ वेंट टू द टेम्पल. आणि वन डे म्हणजे एके दिवशी तो ब्राह्मण म्हणजेच ब्राह्मण आणि त्याची पत्नी मंदिरामध्ये गेले. दिअर चाइल्ड वॉज स्लीपिंग ॲट होम अँड द मुंगूस वॉज गार्डिंग हिम. आणि त्यांचं जे बेबी होतं ते घरीच स्लीपिंग म्हणजेच झोपलेलं होतं. आणि जे मुंगूस होतं ते मुंगूस वॉज गार्डिंग हिम. तर मुंगूस त्याचं रक्षण करत होतं. इन द मीन टाईम अ स्नेक एंटर देअर हाऊस. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये सापाने एंट्री केलेली आहे. बट द मुंगूस किल्ड इट अँड सेव्ड द चाइल्ड्स लाईफ. परंतु त्या ठिकाणी या मुंगसाने त्या स्नेकला ठार केलेलं आहे आणि या बेबीचं या चाइल्डचं जीव वाचवलेला आहे. व्हाईल एंटरिंग द हाऊस द ब्राह्मीन्स वाईफ सॉ द मुंगूस विथ अ ब्लड स्टेन विथ हिज माउथ. आणि मग जेव्हा ब्राह्मीणची वाईफ येते तेव्हा ती म्हणजे ती काय पाहते, तर जो मुंगूस असतो त्याचं तोंड हिज माउथ ब्लड स्टेन, त्याचं माउथ जे असतं ते पूर्णपणे रक्ताने भरलेलं असतं. आणि मग ती खूप घाबरते. शी थॉट ही हॅड किल्ड हर सन. आणि तिला वाटतं की या मुंगसाने आता माझ्या बाळालाच ठार केलेलं आहे, मारलेलं आहे असं तिला वाटतं. सो शी हिट द मुंगूस विथ अ हेवी बॉक्स अँड किल्ड हिम. आणि मग ती एक हेवी जाड असा बॉक्स घेते आणि त्या मुंगसाला त्या ठिकाणी मारते आणि ते मुंगूस जागीच ठार होतं. व्हॅन शी एंटर द चाइल्ड्स रूम शी फाउंड द बेबी इन साऊंड स्लीप. आणि जेव्हा ती त्या बेबीच्या रूममध्ये येते तेव्हा त्या ठिकाणी तिचं बाळ झोपलेलं तिला दिसतं. शी रिअलाइज्ड हर मिस्टेक. आणि तिला तिची चूक लक्षात येते. व्हेन शी सॉ अ डेड स्नेक. जेव्हा तो मेलेला साप म्हणजेच त्या मुंगसाने त्या सापाला मारलेलं असतं आणि तो साप पाहिल्यानंतर तिच्या सर्व काही गोष्ट लक्षात येते की या मुंगसाने आपल्या बाळाला मारलेलं नसून आपल्या बाळाचा त्या सापापासून बचाव केलेला आहे. बट इट वॉज टू लेट. परंतु या गोष्टीला फार उशीर झालेला असतो. तर या ठिकाणी आपण या गोष्टीमधून काय बोध घ्यायचा, तर कधीही या ठिकाणी कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे, विचार करूनच कृती केली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.